चला तर पालक म्हटलं की तुमच्या घरात पण सगळे नाक मुरडतात का? मग त्यांना ना पालकाचे कोफ्ते बनवून खाऊ घाला आणि बनवायचे कसे चला सांगते. तर सुरुवातीला ना पालक निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचा. त्यावरती थोडंसं मीठ घालायचं, लसूण, अद्रक, जिऱ्याची पेस्ट घालायची. त्यानंतर थोडीशी हळद, ओवा, तिखट, बेसन घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि याचे आपल्याला असे छोटे-छोटे कोफ्ते बनवून घ्यायचे आहे आणि हे कोफ्ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. नंतर कढईमध्ये तेल घालून थोडंसं जिरं घालायचं, सोबतच बारीक कापलेला कांदा, लसूण, अद्रकची पेस्ट, 3 ते 4 टोमॅटोची प्युरी घालायची. थोडंसं लाल तिखट घालायचं आणि भाजीची चव अधिकच वाढवण्यासाठी इथे मी वापरत आहे माऊली मसाले यांचा काळा मसाला आणि गरम मसाला. उत्तम दर्जाचे खडे मसाले वापरून अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेला हा मसाला आहे. तुम्हाला जर का घ्यायचा असेल, स्क्रीनवरती त्यांचा नंबर दिसतोय तिथून घेऊ शकता किंवा माऊलीमसाले.com वरूनही घेऊ शकता. तसेच बायोमध्ये लिंक दिली आहे. आता मसाले परतून झाले की गरजेनुसार पाणी घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं, उकळी आली की कोफ्ते घालून घ्यायचे. तर मस्त अशी पालक कोफ्ता करी बनवून तयार आहे.